नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 25 जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. तर दिशा अहिल्या आणि श्रीकांतला हॉटेल पाहण्यासाठी घेऊन गेलेली असते आणि तिथे सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते की ही माझी सासूमाम आहेत आणि सासूमाम आणि सासरे आल्यामुळे मी माझ्या हॉटेलमध्ये 40% ऑफ देत आहे. आणि मग इकडून फोन तर केलेला असतो आदित्यने, पण अहिल्याला दिशा काही बोलू देत नाही, कारण त्यांचा ड्रामा किंवा जे काही त्यांनी कांड केलेलं असतं ते ओपन होऊ नये म्हणूनच दिशा असं काही करत असते. तर आदित्यला म्हणतो की दादा, तू माझ्या म्हणण्यानुसारच हे ॲक्टिंग केलेली आहे, त्यामुळे मी आईला सांगतो की माझ्यामुळे सगळं झालेलं आहे. तर मग आदित्य म्हणतो नाही, तू नाही सांगायचं, मी सांगणार आहे, कारण मला ना मोकळा श्वास घ्यायचा आहे. मी खूप असं दडपण झालेलं आहे माझ्या ह्याच्यावर. ज्यावेळेस मी आईला सगळ्या गोष्टी सांगेल ना, त्याच टायमिंगला मी पूर्णपणे रिकामा होईल. तोपर्यंत तर मी रिकामा होणार नाही, त्यासाठी मलाच सांगू दे. आणि मग प्रीतम म्हणतो नाही दादा, असं करू नको. त्यांना माहिती आहे मी आधीच मूर्ख आहे, त्यामुळे मी सांगितल्याने काही फरक नाही होणार. चिडणार, रागवतील, एवढंच करतील ना, बाकी काही करणार नाही ना, त्यामुळे मला सांगू दे. तर आदित्य म्हणतो नाही, मी सांगणार आहे म्हणून. मग इव्हेंट झाल्यानंतर घरी येत असते आणि गाडीमध्ये बोलत असते श्रीकांतला की मला ना आदित्यचंच टेन्शन येतं. आदित्यना मन मोकळेपणाने बोलत नाही. प्रीतमना जे होटावर तेच तोंडावर किंवा जे काय आहे ते डायरेक्टली बोलून जातो, त्यामुळे मला त्याचं टेन्शन येत नाही. आदित्यना मनात ठेवतो, त्यामुळे लहानपणापासूनच तसं मनात ठेवतो आणि बोलूनच दाखवत नाही, त्यामुळे मला तिचं थोडंसं टेन्शन येतं. आणि तिला त्यात एक फोन येतो, ओके ओके म्हणते आणि ठेवून देते. आणि मग इकडे प्रीतम बाहेर गेलेला असतो, तर ती मॅडम त्याला दिसते, पण त्याला असं वाटतं की मला सगळीकडेच तीच दिसत आहे म्हणून. पण ती खरं ॲक्च्युअलमध्ये ती मुंबईमध्ये आलेली असते. आणि मग तो उतरतो तिला बोलण्यासाठी, पण तिची पर्स एक चोर घेऊन पळून जातो. प्रीतम तिच्या मागे, त्या चोराच्या मागे पळतो आणि ती पर्स घेतो, पण ती म्हणते की हा चोर आहे म्हणून. त्याला पकडतात आणि मग प्रीतम म्हणतो की मी प्रीतम किर्लोस्कर आहे, मी कशाला चोरी करू, म्हणून मग त्यांना सोडून देतात. आणि मग ती एका हॉटेलवर जाते आणि प्रीतमला फोन करते आणि म्हणते ना, मला ना तुमच्याशी बोललं खूप छान वाटतं आणि माझी ना आदित्य किर्लोस्करांसोबत भेट होणार आहे उद्या किर्लोस्कर बंगल्यावर. माझी खूप दिवसांची इच्छा होती की आदित्य सरांना भेटायची आणि ती माझी इच्छा पूर्ण होत आहे. मग प्रीतम ओळख देत नाही की मी प्रीतम किर्लोस्कर आहे म्हणून. तर मग प्रीतम म्हणतो की मी हिला नाही सांगितलेलंच बरं राहील, उद्या आल्यानंतरच कळेल जे काय ते. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.